नमस्कार सर्व प्रेक्षकांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये स्वागत। बीडमध्ये 2 दिवसापूर्वी शिक्षण क्षेत्राला काळिंबा फासणारी अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आली होती। बीडमध्ये उमा किरण नावाची शिक्षण संस्था आहे। या शिक्षण संस्थेमध्ये कोचिंग क्लासेसचं शिक्षण घेत असणाऱ्या एका विद्यार्थिनीवरती 17 वर्षीय विद्यार्थिनीवरती त्याच क्लासेस मधल्या 2 शिक्षकांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती। त्यानंतर ही घटना त्या मुलींनी आईवडिलांना सांगितली। आईवडिलांना सांगितल्यानंतर त्या 2 शिक्षकावरती बीडच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। हे दोन्ही शिक्षक फरार होते। या दोन्ही शिक्षकांना आता मांजरसुबा परिसरामध्ये शनिवारी पहाटे पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। बीडमध्ये उमा किरण नावाची शिक्षण संस्था आहे। या शिक्षण संस्थेचा मालक विजय पवार आहे। या शिक्षण संस्थेमध्ये ग्रामीण भागातील एक 17 वर्षीय विद्यार्थिनी नेट परीक्षेची तयारी करण्यासाठी ऍडमिशन घेतलेलं होतं, शिक्षण घेत होती। मात्र त्याच कोचिंग क्लासेस मधल्या 2 शिक्षकांनी या मुलीवरती लैंगिक अत्याचार करायला सुरुवात केली, बॅड टच करायला सुरुवात केली। प्रशांत खटोकर या शिक्षकाची तक्रार घेऊन ती विजय पवार या शिक्षकाकडे गेली। मात्र त्या शिक्षकाने देखील लैंगिक अत्याचार करायला सुरुवात केली। तो शिक्षक आम्ही याच कामासाठी क्लासेसमध्ये ठेवलेला आहे असं बोलून त्या शिक्षकाने देखील लैंगिक अत्याचार करायला सुरुवात केली। सगळा क्लास सुटला। विद्यार्थी बाहेर गेल्यानंतर या विद्यार्थिनीला कार्यालयात बोलवलं जायचं, तिचे नग्न फोटो काढले जायचे। मात्र या विद्यार्थिनीने धस्तावल्यानंतर 15 दिवस जेवण सोडलं असल्याची देखील माहिती समोर आलेली होती। जवळपास 30 जुलै 2024 ते 25 जून 2025 पर्यंत म्हणजे 10 ते 11 महिने या विद्यार्थिनीवरती लैंगिक अत्याचार झालेला होता। ज्यावेळी ही सगळी घटना असह्य झाल्यानंतर या विद्यार्थिनीने तिच्या आई-वडिलांना ही घटना सांगितली। आई-वडिलांना मोठा प्रश्न पडला होता की मुलगी मागील 15 दिवसापासून जेवण करत नाही। त्यावेळेस आई-वडिलांनी या विद्यार्थिनीला विश्वासामध्ये घेतले आणि सगळी घटना विचारली। त्यावेळेस हा धक्कादायक प्रकार समोर आला होता आणि त्यानंतर आई-वडिलांनी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये या शिक्षकाविरुद्ध तक्रार दिली होती। पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर हे दोन्ही शिक्षक 2 दिवसापासून फरार होते। बीडच्या गुन्हे शाखेचे शिवाजी बटेवाड यांना या अधिकाऱ्याला ज्यावेळेस प्राथमिक माहिती मिळाली की हे दोन्ही आरोपी मांजरसुंबा परिसरामधून एका सफारी कारमध्ये पुढे जात आहेत, त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी सापळा रचला, एक टीम पाठवली आणि या दोघांनाही त्या ठिकाणी अटक केलेला आहे। आता पुढे काय कारवाई केली जाणार आहे, पुढे काय होणार आहे या प्रकरणी याची सगळ्यांनाच आता उत्सुकता लागलेली आहे। मात्र ही जी घटना आहे शिक्षण क्षेत्राला काळिंबा फासणारी आहे। त्यामुळे बीडमध्ये संतप्त वातावरण आहे। बीडचं नाव पुन्हा एकदा राज्यामध्ये बदनाम झालेलं आहे। बीडचा शिक्षण क्षेत्रामध्ये दादा असलेला हा माणूस आणि याची सगळी राजकारणामध्ये मोठी ओळख आहे। त्यामुळेच हे असं कृत्य केलं असावं असं देखील बोललं जात आहे। मात्र या घटनेनंतर विद्यार्थ्यांना कसं शिकवायचं, विद्यार्थिनींना कसं शिकवायचं, कुठे शिकवायला टाकायचं, कोणाच्या भरोशावरती शिकवायला टाकायचं असा मोठा प्रश्न पालकांसमोर उपस्थित झालेला आहे। या घटनेबाबत अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया। आमचे असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ आवडले असल्यास शेअर नक्की करा। धन्यवाद।